नमस्कार. आज आपण बघणार आहोत आवळ्याची माहिती. चला तर मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आवळा. आयुर्वेदात आवळ्याला अमृत फळ किंवा धातुरी मानले गेलेले आहे, कारण हे शरीराचे रोगापासून रक्षण करते. हे त्रिदोषनाशक आणि एक उत्तम रसायन आहे. आवळ्याची प्रमुख आयुर्वेदिक माहिती आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत. गुणांचे वर्गीकरण. रस म्हणजे चव. आवळ्यात प्रामुख्याने 5 रस असतात: आंबट, गोड, कडू, तिखट आणि तुरट. मुख्य चव आंबट असते, पण खाल्ल्यानंतर ती गोड जाणवते. तासस, शीत, थंड, त्यामुळे हे शरीरातील उष्णता कमी करते. उष्णानंतरचा प्रभाव. मधुर. आरोग्यासाठी प्रमुख फायदे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे. आवळा हा व्हिटॅमिन सीचा अत्यंत समृद्ध नैसर्गिक स्रोत आहे. यातील व्हिटॅमिन सी गरम केल्यावर किंवा वाळवल्यावरही सहज नष्ट होत नाही. ह्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. पाचक आणि पित्तनाशक. छातीत जळजळ होणे, आम्लपित्त, गॅस किंवा बद्धकोष्ठतेच्या त्रासावर आवळा गुणकारी आहे. हे पचनक्रिया सुधारते आणि भूक वाढवते. केस आणि त्वचेसाठी वरदान. आवळ्याचे सेवन केल्याने किंवा त्याचे तेल, लेप डोक्याला लावल्याने केस गळणे थांबते. केस अकाली पांढरे होत नाहीत आणि ते मजबूत होतात. त्वचेचा लज्जतदारपणा वाढवण्यासाठी हे फायदेशीर आहे. डोळ्याचे आरोग्य. आयुर्वेदानुसार आवळा हा डोळ्यांसाठी चांगला आहे. नियमित सेवनाने डोळ्यांची दृष्टी सुधारते. रक्तशुद्धीकरण आणि हृदय आरोग्य. आवळा हा रक्तातील टॉक्सिन्स बाहेर काढून रक्त शुद्ध करतो. तसेच हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवून हृदयाचे कार्य सुधारते. वय नियंत्रण. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशीचे नुकसान टाळतात, ज्यामुळे अकाली वृद्धत्व येत नाही. आयुर्वेदिक सेवन पद्धती. आवळा चूर्ण. 1 चमचा आवळा चूर्ण रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत घेतल्यास बद्धकोष्ठता दूर होते. आवळा रस. सकाळी रिकाम्या पोटी 15 ते 20 मिली आवळ्याचा रस समप्रमाणात पाण्यात मिसळून घेतल्यास पित्त कमी होते आणि त्वचा चमकते. च्यवनप्राश. च्यवनप्राशाचा मुख्य घटक आवळाच आहे. हिवाळ्यात ह्याचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते. मुरांबा किंवा कँडी. जर कच्चा आवळा खाणे शक्य नसेल तर आवळ्याचा मुरांबा किंवा सुकी कँडी खाऊ शकता. टीप. आवळा हा निसर्गाने दिलेले उत्तम औषध असले तरीही ज्यांना सांधेदुखीचा तीव्र त्रास आहे किंवा ज्यांची प्रकृती अत्यंत थंड आहे, त्यांनी हिवाळ्यात याचे सेवन करताना थोडे जपून करावे किंवा त्यात थोडे मध, आले मिसळावे. तर मग निसर्गाच्या सोबतीने निरोगी आयुष्य जगण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तरच तुमच्यापर्यंत मजेशीर आरोग्यविषयक आयुर्वेदिक माहिती पोहोचवू शकेल. धन्यवाद.